आज ही आंतरवाली येथे जी विराट बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून सकल मराठा समाज महाराष्ट्रातून इथं एकवटला आणि ही जी बैठक आहे की मोठ्या सभेपेक्षाही मोठी अशी ही बैठक झाली. तर मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे आणि ते सरकार देऊ शकतं. तर याचे अनेक पुरावे आहेत. तर त्यातले काही पुरावे तुम्ही सांगा की जे ह्या पुराव्याच्या आधारे देता येतं. आता मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे, आता 2-3 गोष्टी आहेत. तर महाराष्ट्र शासनाने क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे. खरं तर ते जर मान्य केलं सुप्रीम कोर्टात अशी शक्यता आहे की आशावाद आहे की ते क्युरिटी पिटिशन मान्य केली तर मराठा समाजाला जे रद्द झालेलं आरक्षण आहे ते मिळू शकतं. नंबर 1. नंबर 2, आता अधिवेशन चालू आहेत केंद्रामध्ये आणि केंद्रामध्ये अधिवेशन चालू असताना मोदी सरकारनं जो 50% जी कॅप आहेत ती कॅप काढली पाहिजेत खरं तर. कारण या देशामध्ये 85% मागास समाज आहेत आणि तुम्ही 50%मध्ये टाकायचं म्हणलं तर राज्यामध्ये भांडणं होणार, याच्यामध्ये संघर्ष होणार आहेत. आणि 85% मागास समाज असताना तुम्ही ही कॅप का लावतात? तर मोदी सरकारने याच्यामध्ये कायदा केला पाहिजे आणि जसं तामिळनाडूला 69% आरक्षण दिलं, 9व्या परिशिष्टामध्ये टाकलं, कायदा करून 50%ची कॅप काढा आणि 9व्या परिशिष्टामध्ये टाका. त्याला पुनर्वलोकन होणार नाही. जरी 2007ला पुनर्वलोकन सांगितलेलं आहे, पण आत्तापर्यंत जवळपास 15-16 वर्ष झाले त्याचं पुनर्वलोकन झालेलं नाही. आणि सध्या मराठा समाजाचा जो प्रश्न आहे, इतर समाजाचा प्रश्न आहे, तो मिळतो. कारण राज्यामध्ये 85% समाज मागास असताना अनेक राज्यामध्ये मागणी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आरक्षणाची. आणि याच्या माध्यमातून आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जो जरांगे पाटलांनी जो मुद्दा उचललेला आहे की मराठा हे कुणबीच आहे आणि कुणबी मराठाच आहेत. कारण विदर्भातल्या लोकांना तुम्ही कुणबी म्हटलं काय तरी ते कुणबीच आहेत आणि मराठवाड्यातल्या माणसाला काही म्हटलं तरी शेती करणारे ते कुणबीच आहेत. याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये किंवा ज्योतिबा फुलेंच्या अभंगामध्ये, अनेक साहित्यिकामध्ये किंवा जे पुरावे आपल्याला सापडलेले आहेत. तेलंगणा राज्य नवीन निर्मिती झाली, त्याच्यामध्ये मराठा समाज कुणबीच आहे. हैदराबाद स्टेटची निर्मिती झाली, म्हणजे 1953ला फजल आयोग नेमला. फजल अली आयोग, पन्नीकर, हृदयनाथ कुजरू या सदस्य होते आणि या सदस्याच्या माध्यमातून जो हैदराबाद स्टेट निर्माण झालं त्याच्यामध्ये देखील मराठा समाजाला आरक्षण आहेत. कर्नाटकमध्ये मराठा समाजाला आरक्षण आहेत. तुमचा मद्रास स्टेटचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आहेत ओबीसीमध्ये. आणि मुंबई स्टेटमध्ये 1931च्या जनगणनेच्या अनुषंगानं तुम्ही जर बघितलं तर 1931च्या जनगणनेमध्ये मराठा समाजाला आरक्षण आहेत. जो वर्धा न्यायालयाचा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जो निर्णय लागलेला आहे 1921मध्ये, त्याच्यामध्ये मराठा कुणबी, मराठा देशमुख हे एकाच कोर्टाचा निर्णय आहेत. आणि मुद्दा असा आहे की एवढे मोठे आता विदर्भातले जे बांधव आहेत आमचे, त्यांच्याशी आमचे रोटीबेटी यावर आहेत, रक्ताचे संबंध आहेत. आणि एवढे संबंध असताना एक पत्नी हे आहेत, कुणबी आहेत आणि मराठवाड्यातला माणूस पती हा ओपन आहेत आणि त्याला अपत्य होणारं कोणतं असणार आहेत, तर साहजिकच हे आहेत. म्हणून सॅम्पलिंग पद्धतीने खूप झालं सरसकट मराठा आरक्षण देण्यासाठी. तर हे आरक्षण आपण देऊ शकतो. पण मुद्दा असा आहे की याला आरक्षणाला आपण हे जे राजकारण झालेलं आहे याच्यामध्ये मराठा समाजाच्या तोंडाला जी पानं पुसण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आत्तापर्यंत आरक्षण मिळू शकलेलं नाही. तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 2014मध्ये जी राणे समिती नेमली होती, ती राणे समितीचं खरं तर त्याचा पायाच घटनाबाह्य होता. त्याचं कारण काय, राज्य मागासवर्गीय आयोग अस्तित्वात असताना. कारण 2010ला एक निर्णय लागला होता के कृष्णमूर्ती विरुद्ध सुप्रीम कोर्ट आणि विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन, याच्यामध्ये 2010ला निर्णय लागला होता. कोणत्याही समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण तुम्हाला जर द्यायचं असेल तर त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून आलेलं आहे. पण आघाडी शासनाच्या काळात तुम्ही फक्त अध्यादेश काढला, त्याच्यावर कायदा केला नाही आणि तो हायकोर्टामध्ये स्टे मिळवला आणि त्याच्यामुळे त्यावेळेला 14ला बारगळलं. पण फडणवीस गव्हर्नमेंट आलं तर असं वाटलं होतं लोकांना की 17ला आयोग नेमलेला आहे आणि 17ला आयोग नेमून त्या आयोगाच्या आधारानं आपण 2018ला कायदा केला. पण झालं काय, कायदा केल्यानंतर की सुप्रीम कोर्ट सांगत होते, संसदेतले सदस्य सांगत होते की आम्ही राज्याचे अधिकार काढले नाही. त्यावेळेचे सामाजिक न्यायमंत्री होती थावरचंद्र गेहलोत आणि महान्यायवादी ज्याला अटर्नी जनरल म्हणतो, जे भारताचे सर्वोच्च कायद्याचे पंडित म्हणतात, तर पहिल्या हिअरिंग म्हणतात राज्याचे अधिकार काढले आणि दुसऱ्या हिअरिंगमध्ये सांगतात नाही, राज्याचे अधिकार काढले नाही, की आम्ही 102वी घटनादुरुस्ती याच्यासाठी केली होती की ज्या केंद्राच्या योजना आहेत त्या योजनेचे लाभ कसे लोकांना मिळतील यासाठी आम्ही तो कायदा केला होता. पण सुप्रीम कोर्टाने काय ठरवलं शेवटी,
सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा जो फडणवीस गव्हर्नमेंटनं जो कायदा केलेला आहे तोच मुळात हा घटनाबाह्य आहे. आणि हा घटनाबाह्य कायदा असल्यामुळे राज्याला अधिकारच नाही. मग तुम्ही निवडणुका जिंकून घेतल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या आणि मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धूळफेक केलेली आहे. मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसलेले आहेत, त्यांच्या तोंडाचा घास काढलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षण अवैध ठरलेलं आहे. आणि न्यायमूर्ती गायकवाड आयोग जो होता तो कुंभकोणी होते महाधिवक्ता राज्यांचे, त्यांनी पूर्ण अहवाल मांडला नाही, 60च पानं मांडलेत. 1194 पानाचा जो अहवाल होता, 500 परिशिष्ट होते, पण कोरोना पिरियड होता, भाषांतर झालेलं नाही आणि न्यायालयाने देखील अनेक न्यायालयाचा आदर ठेवतो मी, पण गंभीर चुका केलेल्या आहेत. कारण मराठा आरक्षण मोजताना 48% मोजण्यात आलेलं आहे. खरं तर ते इंदिरा साहनी खटल्यामध्ये हे 100% मोजायला हवं होतं, म्हणून त्याचं प्रमाण हे दुपटीनं वाढलं. आणि त्यावेळेस न्यायालयाने सांगितलं तुमचं प्रमाण जास्त आहे, IAS तुमचे 15% आहेत, 27% IPSमध्ये आहेत, 15% पुन्हा तुमचे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये आहेत, तसंच ब आणि कडमध्ये आहेत, राज्याच्या सेवेमध्ये आहेत. खरं तर ते चुकीचं प्रमाण होतं. आणि ही जी टक्केवारी दिशाभूल करणारी कोण पाटील वगैरे आहे, या लोकांनी दिशाभूल केली कोर्टाची. खरं तर त्यांना कोर्टात कंटेम करायला पाहिजे अशी खोटी माहिती देऊन. आणि ह्या खोट्या माहितीच्या आधारानं गायकवाड आयोग अहवाल जर व्यवस्थित ट्रान्सलेशन झाला असता, भाषांतरित झाला असता आणि तो कोर्टापुढे गेला असता, तर मला असं वाटतं की सर्वांना त्याच्यामध्ये मराठा समाजाला मागासले पण हे सिद्ध झालेलं होतं. आणि खरं तर न्यायमूर्ती गायकवाड आयोगानं मराठा समाजाचं आरक्षण सिद्ध केलेलं आहे. परंतु मुद्दा असा आहे, एकदा अप्रगत झालेल्या समाजाला प्रगत सर्वोच्च न्यायालय देखील करत नाही. त्यांनी देखील कायद्याच्या कार्यकक्षेच्या बाहेर केलेलं आहे. न्यायालयाचा आदर ठेवून बोलतो मी, कारण मी घटना आणि कायद्याचा अभ्यासक आहेत. न्यायालयाची गंभीर चूक आहेत. आणि हे अशा प्रकारचं तोंडाला पानं पुसत अशा प्रकारचं होऊ लागलं. खरं तर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाला एक त्यांनी हे द्यायला हवं होतं, कार्यक्षेत्र द्यायला हवं होतं की आतापर्यंत दिलेलं आरक्षण हे घटनात्मक आहेत का, लोकसंख्येच्या प्रमाणात आणि प्रतिनिधीच्या प्रमाणात. खरं तर 23 मार्च 1994ला जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षणच मुळात घटनाबाह्य आहेत. कोणता आयोग नाही आहे. मी तुम्हाला के कृष्णमूर्ती विरुद्ध सुप्रीम कोर्टाला सांगितलं, विकास गवळी विरुद्ध मराठा शासन जे खटला आहे त्याचा निर्णय सांगितला की कोणताही राज्य मागासवर्गीय आयोगाने हे जे आरक्षण आहे जवळपास 14%चं 32% केलं. 94ला डिसेंबरला 2% वाढवलं, म्हणजे एकूण 32% आरक्षण केलं. तर हे आरक्षण कोणत्याही प्रकारच्या राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न घेता हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणून ते घटनात्मक आहे का किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधी मिळाले का हे तपासायला हवं होतं. पण ते न तपासल्यामुळे, खऱ्या अर्थानं ते न तपासल्यामुळे सिल्कीचं जे 16% आरक्षण आहेत, कारण ओबीसी संख्या 31-32% आहेत, त्यांना 16% आरक्षण मिळालं पाहिजे होतं. म्हणून हे जास्तीचं आरक्षण जर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाकडेही कार्यक्षेत्र दिलं असतं तर ते उघड झालं असतं. आणि मग कोणा घेण्याचा आणि देण्याचा प्रश्न नाही आहे. आज ओबीसी म्हणते की आमच्या मराठा ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो, मोठे समाज उभे केले. अरे मराठा आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्न नाही आहे. कारण तुम्हाला घटनेमध्ये असं सांगितलेलं आहे की ओबीसी प्रवर्गाला 50% आरक्षण देण्यात येईल. घटनात्मक जेवढी लोकसंख्या असेल तेवढी तुम्हाला 50% आरक्षण मिळतं. त्यात मराठा समाजाचं जास्तीचं आरक्षण तुम्हाला मिळाल्यामुळे मराठा समाज हे ओबीसीतून मागणी करत आहे, ती न्यायचित मागणी आहे आणि राज्यव्यवस्थेने हे समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला जर हे असेल, शंका असेल, तर तुम्ही सर्वेक्षण करा. काय घाबरता सर्वेक्षणाला? कारण तुमची लोकसंख्याच तेवढी नाही आहे. आणि हे जे भिंग फुटलेलं आहेत आतापर्यंत, आता कुणबीच्या नोंदी आहेत त्या तुम्ही दाबून ठेवलेल्या आहेत. कशा सापडल्यात आतापर्यंत? म्हणजे 70-75 वर्षाचा अनुशेष देखील भरून काढला पाहिजे शासनाने. कारण 75 वर्षापासून ज्यांच्या नोंदी आहे, आता महाजन म्हणाले 52 लाख लोकांच्या नोंदी आहेत, तर त्या नोंदी सापडल्या तर आतापर्यंत तुम्ही लपून ठेवल्या होत्या, म्हणून त्यांचा अनुशेष देखील रिझर्व्ह SC आणि ST प्रमाणे तो अनुशेष देखील तुम्ही भरून काढला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. याच्यासाठी आम्ही संघर्ष करू. कारण तुम्ही न्यायनीतीनं तर वागलेले नाही आहे तुम्ही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून इंदिरा साहनी जे खटले आहेत, याच्यामध्ये जे महत्त्वाचे खटले आहेत, तर या खटल्यामध्ये तोच फ्रॉड आहे मुळात हा इंदिरा साहनी खटला. त्याचं कारण काय की कोणत्या घटनेमध्ये सांगितलं तर 50%ची मर्यादा घटनेत सांगितलेलीच नाही. आणि तुम्ही किती प्रकारच्या घटनादुरुस्त्या बदलल्या आतापर्यंत? 152 घटनादुरुस्त्या केल्या. तर तुम्हाला या तुम्हाला पदोन्नती आरक्षण सांगितलं नव्हतं, तुम्ही आरक्षण लागू केलं. तुम्हाला 5-10 वर्ष सर्वेक्षण सांगितलं होतं, तुम्ही सर्वेक्षण केलं नाही. प्रगत लोकांना काढायचं सांगितलं होतं, ते काढायला सांगितलं. आता महाराष्ट्राच्या ओबीसी लोकांना काय, मला काही कळत नाही आहे की राज्यांना अधिकार आहे, की जात प्रवर्ग नाही आहे, शैक्षणिक आणि सामाजिक गट आहे. तिकडं शेड्यूल कास्ट म्हटलं, म्हणजे बॅकवर्ड क्लास म्हटलं उत्तर प्रदेशमध्ये, इकडे ओबीसी म्हटलं. ते ओबीसी म्हणजे आमच्याच जाती समजल्या लागल्यात. अरे ओबीसीमध्ये कोणत्याही जात, जे शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण आहे, त्या कोणत्याही जाती जमातीला त्या याच्यामध्ये जाता येतं.
त्या कार्यक्षेत्रामध्ये जाता येतं, ही गोष्ट आपण नमूद केली पाहिजे. आणि राज्यव्यवस्थेला सुप्रीम कोर्ट देखील प्रतिबंध करत नाही, हे घटनेमध्ये आहेत. आणि न्यायालय देखील ह्या तरतुदीचा आदर न ठेवता अशा पद्धतीनं निर्णय देत आहे, हे मला फार दुर्दैव वाटतं या देशाचं. हे बोललं पाहिजे, कारण न्यायालयाची जेव्हा चूक होते त्यावेळेला न्यायालयाचा आदर ठेवून, आपण घटनेचा आदर ठेवून हे बोललं पाहिजे की न्यायालय देखील अशा प्रकारचा वितंडवाद निर्माण करू लागलेलं आहे. सरकार मोठ्या समाजाला एकमेकाच्या विरोधात लागलेलं आहे. अहो, तुम्ही 103व्या घटनादुरुस्तीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आरक्षण ही विकृती आहेत, ही लवकर बंद करा, सर्वसमावेशक समाज निर्माण करा. SC ST सहित आताचे जे सरन्यायाधीश आहे त्यांच्या वडिलांना सांगितलं 78मध्ये की हे बंद करा म्हणून. काय म्हणजे SC ST सहित आरक्षण बंद करा? हे मग आरक्षण बंद करा, 10 वर्षांना सर्वेक्षण करा, सर्वसमावेशक समाज निर्माण करा, विकृती दुरुस्त करा. या सगळ्या बाबी असताना राज्यव्यवस्था याच्यामध्ये पावलं का उचलत नाही? आणि आरक्षण तुम्हाला सांगितलं होतं की एका वर्षात 50%च्या जास्त जागा भरता येणार नाही. तुम्ही 100 कायदा घटनादुरुस्ती करता, पदोन्नती देताना आणि तुम्ही घटनादुरुस्ती करता. मग 50%ची अटच काय ठेवली तुम्ही एवढी? फक्त त्याच्यामध्ये 85% समाज मागासलेला असताना या देशातला 50% हे जे ठेवण्याचं हे षडयंत्र आहेत काही लोकांचं. कारण याच्यामध्ये काही प्रगत जातींनाच 50%चा लाभ घेतलेला आहे. तुमच्या आमच्या बहुजन समाजाच्या लोकांना या 50%चा खुल्या प्रवर्गातला लाभ देखील मिळालेला नाही. म्हणून माझी एक मागणी आहे की सरकारने आतापर्यंत हे जे चाललेलं जो गोंधळ आहे तो गोंधळ जर संपवायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वेक्षण केलं पाहिजे आणि जातविरहित वर्गविरहित समाज निर्माण कसा होईल या दृष्टिकोनातून तो प्रयत्न केला पाहिजे. OBC आणि मराठा हे बांधव आहेत, त्यांच्यामध्ये झगडे नाही. आणि हा खंडित समाज होऊ द्यायचा नसेल, भांडणं तंड होऊ द्यायचं नसेल आणि एक राष्ट्र, एक समाज निर्माण करायचा असेल तर तुम्हाला या निकोप पद्धतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागेल. तरच आपल्याला खऱ्या अर्थानं आरक्षणाची लढाई जिंकता येईल असं मला वाटतं. खूप धन्यवाद. आणि पाटलाने जसं सांगितलं होतं की या बैठकीसाठी अभ्यासू जे मराठा बांधव आहेत त्यांनी येण्याचं आवाहन केलं आणि यांची बाईट ऐकून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं खरोखर या बैठकीत अभ्यासू जे मराठा बांधव आहेत ते पूर्ण पद्धतीनं आपला विचार मांडत आहेत. आणि हा विचार सरकारच्याही ध्यानात येऊन लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण हे सरकारने दिलं पाहिजे. धन्यवाद.